नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या डोंबिवली मानपाडा हद्दीमधल्या एका 7 वर्षांच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण झालेलं होतं. मुलाच्या आईवडिलांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या प्रकरणात पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा राबवली आणि अगदी 3 ते 3.5 तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाची सुटका करून गुंडांच्याही मुसक्या आवळल्या. या त्वरित राबवलेल्या पोलीस यंत्रणेमुळे आज भयंकर प्रकार टळलाय. मानपाडा पोलिसांच्या तत्परतेचं आणि शौर्याची दखल शिवसेनेनं घेऊन शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, दिनेश शिवलकर, सुदाम जाधव यांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादमाने आणि त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर पोलीस DCP अतुल झेंडे यांचेही आभार मानले. आम्हाला रिस्ट्रिक्शन परत सिव्हिल ड्रेसवर सगळ्या प्रायव्हेट गाड्या इकडे जे आम्हाला डाऊट वाटले एकदम पोरांच्यावर त्यांना आम्ही उचललं, त्याला कळून नाही उचलले. त्यांच्या मोबाईलवर मेसेज आले तिकडे काय चाललंय आता. तेवढ्या कमिशनरून आम्हाला बाबा आहे बाबा नशीब एवढा फास्ट केली का कसं पूर्वी एक असा डोंबिवलीचा सोनाराच्या बाबतीत झालेला विषय आहे. सोनाराच्या खूप वाजला. पण या 2 वर्षामध्ये ना ही 4थी घटना आहे मानपाड्यात मुलं पळण्याची. पण 4 वेळेला एकदा फक्त गेलाय तो, 3 वेळेला रिकव्हर केले मानपाड्यात. 2 वर्ष तिसरी ही